सादर करत आहोत आंतरराष्ट्रीय महिला सप्ताहानिमित्त रूपक तिची वेगळी वाट. लेखिका सई साने. सहभागी कलाकार मंजिरी गोखले, पल्लवी गोडसे, अनघा निकम मगदूम आणि सुनेत्रा रेमणे. निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले. सादर करते योगीराज बच्चे. ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे. मंजिरी, मंजिरी, हा, मंजिरी, मी आले अगं. कुठे आहेस तू? ये 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 आलीस का पल्लवी? ये ये. अगं वाटच बघत होते तुझी मी. हे काय ग, इतक्या तातडीने कशाला बोलावून घेतलंस? काय काम निघालंय एवढं अर्जंट? अगं मी येणार होते ना संध्याकाळी. अगं हो. काय झालंय? काही प्रॉब्लेम झालाय का? अगं नाही, प्रॉब्लेम कसला पल्लवी? अगं मग का बोलावलंस एवढ्या घाईघाईत? अगं माझी किती गडबड झाली माहितीये का मंजिरी तुला? सॉरी. अगं पण कारणच तसं होतं ना, म्हणून बोलावलं. इतकी घायकुतीला येऊ नकोस. सांग मग. अगं माझी एक मैत्रीण आणि तिची मुलगी आत्ता इथे येणार आहेत. तुझी मैत्रीण येणार आहे तर मला कशाला बोलावून घेतलंस? अगं अगं तुम्ही दोघी गप्पा मारा ना. मी कशाला हवी मध्ये मध्ये तुला? अगं तुला बोलावलं कारण माझ्या मैत्रिणीला तुलाच भेटायचं होतं. मला? हम्म. अगं मला कशाला? तुझी मैत्रीण ओळखते का मला? अगं म्हणजे तुला, पल्लवीला असं नाही. मग? तिला अशा कोणाला तरी भेटायचं होतं की जी वेगळं काहीतरी काम करते. अगं मंजिरी, पण मी कुठे काय वेगळं करते? तुला तर माहितीये ना की मी आकाशवाणीवर निवेदक म्हणून काम करते बस. हो. आणि ते काम तू म्हणतेस तसं हटके वगैरे नाहीये अगं. अगं अगं कितीतरी मुली, स्त्रिया हे सगळं करतात ना. हो, खूप जणी करतात, हे अगदी मग? खरंय. पण ही बघ आलीच तीच तुला सांगेल की तिला नक्की काय अपेक्षित येते. ये ये ग मेघना, ये ये नीरू, ये तुमची ओळख करून देते. हा पल्लवी, ही माझी मैत्रीण मेघना. हाय मेघना. मेघना ही माझी मैत्रीण पल्लवी. आणि नमस्कार पल्लवी. पल्लवी हं. आणि ही माझी मुलगी निरू. ही शेवटच्या वर्षाला आहे. बरं. हाय. मंजिरी म्हणाली तुला मला भेटायचंय म्हणून. पल्लवी, खरंच भेटायचं होतं मला. आमच्या या लेकीच्या डोक्यात काही उजेड पाडता आला ना तर मला हवंय. प्लीज जरा दोघींनी मिळून समजावून सांगा तिला. मी? अरे बाप रे. अगं आपली तर आत्ता ओळख झालीये आणि मी काय समजवणार आहे तिला? हे बघ आमची नीरू आहे ना, अतिशय हुशार मुलगी आहे. हा. इंटेलिजंट आहे. हा, स्मार्ट अभ्यासात आहे, खेळात तर सगळीकडे पुढे असतेच ती. बर. आणि तिच्या भविष्याबद्दलच्या कल्पना सुद्धा एकदम ठाम आहेत. येस. अरे पण मग प्रॉब्लेम कुठे आहे? सांगते ना, सांगते. सांग. मावशी मी सांगू का? ओके, तूच सांग. उत्तम एकदम. गुड. मावशी, यंदा माझं शिक्षण पूर्ण होईल, मला पदवी मिळेल, तर आता पुढे काय करायचं हा प्रश्न आहे. सुदैवानं आई बाबा इतके जुन्या पठडीतले अजिबात नाहीयेत की आता शिक्षण झालं आता लग्न कर, असं काही त्यांचा दबाव नाहीये माझ्यावर. त्यांचं म्हणणं असं आहे की मी ज्या क्षेत्रात पदवी मिळवणार आहे ना त्याच क्षेत्रात पुढचं शिक्षण घ्यावं, बर. ज्यातून मला पटकन इन्स्टंट नोकरी मिळेल असं मी शिक्षण घ्यावं. त्यात त्यांचं काही चुकीचं नाहीये ग. पण मला काही असं करायचं नाही. मला ना काहीतरी वेगळं करायचंय बघ. म्हणजे? अगं वेगळं म्हणजे काय नक्की ते तरी सांग. मी सांगते मंजिरी. हं. अगं तिला 9 ते 5 नोकरी करायची नाही. तिला बंधन नकोयत. ए आई, असं काही नाहीये. हा मग कसं आहे? मावशी, हं. आईच्या बोलण्यातून जो सूर निघतोय तसं काही मला काम करायचं नाहीये असं मुळीच नाहीये. हं. मला वेळेचं बंधन नको असं सुद्धा नाहीये. मग माझं इतकंच म्हणणं आहे की जे काम मला करायचंय ना ते मला आवडलं पाहिजे. मला त्यात इंटरेस्ट वाटायला हवा. बरोबरच आहे. नुसत्या पाट्या टाकायच्या नाहीयेत मला. हं. मला जे आवडेल ते मला एक्सप्लोअर करायचंय. अगं पण यात मी तुला काय मदत करणार आहे नीरू? तुम्ही दोघी आकाशवाणीमध्ये निवेदिका म्हणून काम करता. तुम्हाला आजपर्यंत अशी अनेक लोक भेटली असतील जी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. हो. तुम्ही त्यांच्या कदाचित मुलाखती घेतल्या असतील, कदाचित त्यांच्यावर किंवा त्यांच्या उपक्रमांवर कार्यक्रम केले असतील. ओके. तुम्हाला त्यांच्यातले काही गुण किंवा त्यांची काही कामं भावली असतील. हो. मला त्या सगळ्यांबद्दल जाणून घ्यायचे बस. अच्छा, असं आहे होय. या ना मेघनाच्या बोलण्यातनं मला काही समजत नव्हतं की तुला नक्की काय अपेक्षित आहे. अगं कसं समजणार मंजिरी तुला? मलाच जिथे अजून नीट कळलेलं नाहीये. बरं बरं. अगं असू दे ग मेघना. नीरू, पण एक बाकी आहे. हा, हं. तू आज अगदी योग्य वेळेला आलेली आहेस. हं. आज मी आणि पल्लवी भेटणार होतो ते एका कार्यक्रमाची चर्चा करायला. आणि तो कार्यक्रम तुझ्या अगदी कामाचा आहे. काय पल्लवी? अगदी बरोबर. नीरू, तुला कल्पना असेलच की महिला दिन जवळ आलाय. हो ना. आम्ही त्या संदर्भात एक कार्यक्रम करायचा विचार करतोय. ओके. म्हणजे ठाम असं काही ठरलं नाहीये अजून, पण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांवर कार्यक्रम करायचा
असं काहीसं डोक्यात आहे आमच्या. आणि त्या संबंधित चर्चा करणार होतो आज आम्ही. आता तू म्हणशील नीरू की हा काय मावशी अगदी चावून चोथा झालेला विषय आहे. हा, होय ना? बरोबर. मला वाटलंच होतं. तर मुळात या विषयामध्ये ना सतत नवीन काहीतरी सुरू असतंच. अच्छा. म्हणजे बघ, सतत नवीन स्त्रियांची भर पडत असते. त्या नवनवीन कामगिऱ्या करत असतात किंवा जुन्याच कामांना नवीन आयाम सुद्धा जोडत असतात. आम्ही विचार करतोय ते अशा स्त्रियांचा ज्या एकदम वेगळ्याच, म्हणजे आता तुमच्या यंगस्टरच्या भाषेत सांगायचं तर हटके क्षेत्रामध्ये काम करतात. ओके. हा, किंवा असं म्हणू की अशा क्षेत्रांमध्ये त्या काम करतात ज्याच्यामध्ये आजपर्यंत पुरुषांची मक्तेदारी होती. अगं पण अशा महिला तुम्हाला मिळणार कुठून? अगं त्यात काय कठीण आहे मेघना. जरा कान आणि डोळे आपले उघडे ठेवले तर आपल्या लक्षात येतं की आपल्या आजूबाजूलाच असतात अशा महिला. आता त्याच्यातनं सोशल मीडिया आहे, गुगल आहे, सगळी माहिती उपलब्ध असते त्याच्यावर. अगदी. अनेक जणी किंवा अनेक जण म्हणू हवं तर आपण, जे काम करतात ते सहजपणे जगासमोर येतं. सगळी माहिती सहजपणे एका क्लिकवर उपलब्ध असते आपल्याला. आता तुम्ही एक बटन दाबा, हवी ती माहिती हजर. करेक्ट. अल्लाउद्दीनचा दिवाच झाला हे इंटरनेट म्हणजे. कशाचा दिवा आणि काय ग? तुला सांगते मंजिरी, हे जे वेड आलंय ना नीरूच्या डोक्यात, ते असंच आलंय. अरे कुठेतरी काहीतरी वाचते, नेटवर काहीतरी बघते आणि मग मला हे करायचंय आणि मला ते अरे करायचंय. बाप रे. डोक्याला ताप आहे नुसता. ए आई, तुला काहीच पटत नाही ग. तू कशाला ताप करून घेतेस? मी बघतीये ना माझं. बघितलंस ना मंजिरी, हे असं असतं हिचं. अगं असू दे ग, तिची मत आहेत ती. मावशी, हे जे आई म्हणतीये ना त्याबद्दल मी सांगते. हा, सांग बघूया. काही वर्षांपूर्वी ना मी कुठेतरी एका मुलीनं तिच्या अनुभवाबद्दल लिहिलं होतं, ते माझ्या वाचनात आलं. तिचं नाव काही माझ्या तर लक्षात नाही. ती मुलगी उन्हाळ्याच्या सुट्टीत एका हत्तींच्या अनाथाश्रमात स्वयंसेवक म्हणून काम करायला गेली होती. काय म्हणालीस? हत्तींचा अनाथाश्रम? अगं हे नवीनच ऐकते मी. हो, तिथे जगभरातून टाकून दिलेले, वृद्ध, अपंग झालेले हत्ती आणले जातात आणि त्यांची काळजी घेतली जाते. अगं पण हा आहे कुठे आश्रम? मावशी, अगं ते काही महत्वाचं नाही आता. हं. ती सगळी माहिती ना मी तुला नंतर देईन. बर बर. आता महत्वाचं काय आहे की ती मुलगी तिथे अर्ध्या जगाचा प्रवास करून एकटी 3 महिन्यांसाठी काम करायला म्हणून गेली होती. बरं. मला ना हे खूप फॅसिनेटिंग वाटलं. आता मी काही असंच करीन असं नाही, पण असं वेगळं काहीतरी मला करून बघायचंय बघ. वा वा वा. मंजिरी, मी तुला काल सांगत होते ना, ती बाई पण अशी वेगळीच आहे बघ. मला पण तिच्याबद्दल सोशल मीडियावरूनच कळलंय. कोण ग? त्या स्त्रीचं नाव शेहनाज बेग. बर. तिचे वडील वनरक्षक होते. तिचा जन्मच मुळी ताडोब्यातला. अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे ना, त्याच्या अगदी गाभ्यातल्या एका वस्तीत झाला. ती 2 मुलांची आई असलेली एक तरुण स्त्री होती. बर. आणि पर्यटकांना राहण्यासाठी वनकुट्या निर्माण करण्यासाठी ती धडपडत होती. अच्छा. पण तिचं स्वप्न काय होतं माहितीये का? काय? वन मार्गदर्शक होण्याचं, म्हणजे फॉरेस्ट गाईड, जे तुम्हाला वनांमधून फिरवतात, मार्गदर्शन करतात. आणि हे काम काही सोपं नाहीये. हो. त्यासाठी जंगलाच्या संदर्भात किती वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास करायला लागत असेल याचा विचार करा जरा. तोपर्यंत ना हे संपूर्ण क्षेत्र पुरुषी क्षेत्र म्हणून ओळखलं जात होतं. कोणत्याही स्त्रीने असा विचार सुद्धा केलेला नव्हता. पण या स्त्रीने जेव्हा ही इच्छा व्यक्त केली ना, तेव्हा पहिला विरोध तिला तिच्या गावातूनच झाला. त्यांनी तिच्याशी वाद घातले, तिला समजावून सांगायचा प्रयत्न केला, अगदी तिला धमक्या सुद्धा देऊन झाल्या. बापरे. एक दिवस तिच्या लक्षात आलं की गावातल्या लोकांशी वाद घालणं काही उपयोगाचं नाहीये. त्याने फक्त गावातली तेढच वाढणार आहे. मग तिने वनविभागाच्या लोकांना भेटायला सुरुवात केली. त्यांच्याशी चर्चा करून, त्यांना हे सगळं पटवून, दीर्घ मुलाखतींना तोंड देऊन शेवटी त्या त्यांना पटवण्यात यशस्वी झाल्या. वनविभाग सुद्धा यासाठी तयार झाला खरा, पण त्यांनी एक अट घातली की एका स्त्रीसाठी आम्ही काहीही करू शकणार नाही, पण जर तुम्ही 6 स्त्रिया तयार केल्यात तर आम्ही त्यांना प्रशिक्षण देऊ आणि फॉरेस्ट गाईड होण्यासाठी मदत करू. अच्छा. आता शेहनाज बेग यांची नवीन लढाई सुरू झाली. गावागावातून, घराघरातून जाऊन त्यांनी लोकांना समजावून सांगितलं, त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी आणखी 5 स्त्रिया त्यांनी या कामासाठी तयार केल्या. आणि आज ताडोबामध्ये पुरुष फॉरेस्ट गाईडच्या खांद्याला खांदा लावून महिला फॉरेस्ट गाईड म्हणून सुद्धा काम करत आहेत. वाह, क्या बात आहे खरंच. हो ना, काय ग्रेट आहेत या. हो ना. मंजिरी, हिला असल्या गोष्टी सांगू नका ग बाई. अगं का? आधी डोक्यात नाही ती खुळं भरली तिच्या. काय आई,
तू प्रत्येक गोष्ट माझ्यापाशी आणून ठेवू नकोस हा. जरा माझ्यावर विश्वास ठेव ना. तेच ना. मी काही लगेच उठून ऐकलेली प्रत्येक गोष्ट करायला जाणार नाहीये. आणि दुसरं कोणी काही चांगलं करतंय तर त्याचं मोकळ्या मनाने कौतुक करूया, त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊया. नीरू अगदी बरोबर बोलते हा मेघना. पल्लवी, तू सांगितलेल्या हकीकतीवरनं ना मला आणखी कोणी कोणी आठवत आहेत. सांग ना मग. त्यांची सुद्धा कामं अशीच वेगळी आहेत, सांगते. का? पल्लवी, मला आठवलं मध्यंतरी बंगळुरूच्या प्रेमा रामप्पाची बातमी आली होती बघ. ती वाचली होतीस का तू? नाही ग, अगं, त्यांची कहाणी तर ऐकण्यासारखीच आहे. काय सांगतेस? कोण आहेत या? हा, सांगते ना. प्रेमा रामप्पा या बंगळुरूच्या BMTC म्हणजे सार्वजनिक परिवहन सेवेमधल्या एकमात्र महिला बस चालक आहेत. वा. हा, प्रेमा आधी नर्स होत्या, पण वाहनं चालवणं ही त्यांची आवड होती. त्यांच्या पतीचं निधन झाल्यानंतर त्यांनी वाहन चालक म्हणून नोकरी स्वीकारली. वा वा. हा, आणि अर्थात ही गोष्ट 6-7 वर्षांपूर्वीची आहे म्हणा. त्यामुळे आता कदाचित त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन इतर महिला सुद्धा तिथे रुजू झाल्या असतील, पण सुरुवात तर प्रेमांनीच केली होती. खरंच ग्रेट आहेत हा. बघ ना मंजिरी, गरज पडल्यावर वेगळ्या वाटा चोखाळणाऱ्या या मुली तर ग्रेट आहेतच, पण अशाही काही असतात ज्या आपणहून वेगळ्या वाटेचा प्रवास सुरू करतात. खरंय. जरी त्यांना घरून विरोध नसला तरी सुद्धा वेगळ्या वाटेवर पाऊल टाकण्याच्या त्यांच्या धाडसाचं महत्व काही कमी होत नाही हा. पुढे जाणाऱ्या आणि नुसत्या पुढे जाणाऱ्या नाही हा, तर आपल्या बरोबर अनेकांना प्रेरणा देणाऱ्या एका मैत्रिणीची गोष्ट मी तुला सांगते. ओके. पल्लवी, कोण ग मैत्रीण? आमच्या ओळखीची आहे की काय? प्रत्यक्षात मी तिला मैत्रीण म्हणत असले ना मेघना, तरी आमची कधीच भेट झालेली नाहीये. मी तिचं लेखन कुठे कुठे वाचलंय. जेव्हा आमच्या डोक्यात या कार्यक्रमाचा, म्हणजे मगाशी म्हटलं ना महिला दिनाचा कार्यक्रम, त्याचा विचार सुरू झाला ना, तेव्हा मी तिच्याशी संपर्क साधला. विलक्षण आहे अगं ती. तिचं नाव आहे रुपाली पारखे देशिंगकर. रुपाली पारखे देशिंगकर. अगं, हे नाव ओळखीचं वाटतंय ग. शक्य आहे तुला असं वाटणं मंजिरी? अगं, तिचं कामच तसं आहे ना. हो ना. तिने डिस्कव्हरी ताई या नावाने निसर्गावर केलेलं लिखाण अनेक लोकांच्या पसंतीला उतरलेलं आहे. अच्छा. 2012-13 मध्ये तिला एका असह्य दुखण्याला तोंड द्यावं लागलं. तिची परिस्थिती इतकी वाईट होती की 3 महिने तिला अंथरुणाला खिळून राहावं लागलं. त्या काळात मला जंगलात कधी जायला मिळणार या विचाराने ती मनात कुढत असे. अच्छा. अशाच वेळेला तिला एकदा सोशल मीडियावर एक न लिहिलेली पत्र या नावाचं पान दिसलं आणि तिने त्यावर लिहायला सुरुवात केली, ज्यामध्ये ती जंगलातल्या गोष्टी सांगायची. तिचे अनुभव, तिची निरीक्षणं, निसर्गातले घटक, प्राणी, पक्षी असं सगळं वर्णन त्यात होतं. बघता बघता तिची 101 पत्र लिहून झाली. ही पत्र वाचकांना इतकी आवडली, त्यातल्याच एका वाचकाने तिला डिस्कव्हरी ताई हे नाव बहाल केलं. अरे वा. आमच्यासाठी जी गोष्टी शोधते ती डिस्कव्हरी ताई. अच्छा. अतिशय उत्तम अभ्यासपूर्ण लेखन म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो. वाव, ग्रेट. एखादी बाई निराशेनं खचून गेली असती. आई, ऐकलं ना? नीरू, थांब. रुपालीची गोष्ट इथेच संपत नाहीये अगं. अच्छा. अरुणाचल प्रदेशमध्ये शाळांमधून काम करणाऱ्या विवेकानंद केंद्राशी ती तिच्या लहानपणापासून जोडलेली आहे. ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांसाठी सुनील देवधर यांनी स्थापन केलेल्या माय होम इंडिया या संस्थेशी ती 2016 पासून पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून जोडली गेली आहे. पुन्हा एकदा तिच्याच शब्दात सांगायचं तर ईशान्य भारतातून कामासाठी, औषधोपचारासाठी, शिक्षणासाठी किंवा फिरण्यासाठी जे बंधू भगिनी येतात त्यांना अनेक अडचणींना, त्रासांना तोंड द्यावं लागतं. तो त्रास मनात ठेवून ते परत गेले की मग भारताबद्दलची एक नकारात्मक भावना त्यांच्या मनात निर्माण होते. ती होऊ नये, पूर्ण भारतच माझं घर आहे ही भावना निर्माण व्हावी हा हेतू ठेवून माय होम इंडियाची स्थापना झाली. तिथले विद्यार्थी किंवा इतर लोक रुपालीकडे येऊन राहतात. तिच्या घराला आईज हॉस्टेल असं नाव आहे. म्हणजे तिथल्या भाषेत आई म्हणजे आई. या म्हणजे एक प्रकारे त्यांचं माहेरच की ग हे. अगं, मध्यंतरी तिचे हे अनुभव ना आकाशवाणीवरती ऐकलेत मी. आता मला आठवलं. अशी व्यक्तिमत्व सगळ्यांसमोर तर यायला पाहिजेत, नाही का ग पल्लवी? बरोबर आहे अगदी. ह्याच्यावरनच आठवलं, परवा बोलताना मी तुला जव्हार तालुक्यातल्या दीपालीताई विषयी सांगितलं होतं की नाही? हो, बोलत होतीस तू. आणि मला तू आणखीन पण काहीतरी सांगणार होतीस. कळली का ग तुला ती माहिती सगळी? हो, बोलले ना मी त्यांच्याशी. दीपाली गोगटे या वयम चळवळीच्या कार्यकर्त्या आहेत. बरं. वयम?
मंजिरी ही कुठली चळवळ आणि ते काय करतात? सांगते ना. दीपालीताई मूळच्या सांगलीतल्या. पुणे विद्यापीठातून त्यांनी MA BEd आणि पत्रकारितेच्या पदव्या घेतल्या. शिक्षणासाठी पुण्यात असताना त्या ज्ञानप्रबोधिनीच्या संपर्कात आल्या. तिथे त्यांची ग्रामविकास या विषयाशी ओळख झाली. काही वर्ष त्यांनी प्रबोधिनीत काम केलं आणि मग त्या मराठवाड्यातल्या एका डोंबारी वस्तीवरती चक्क तिथे राहून तिथल्या मुलांसोबत त्यांनी काम केलं. वा. हो. सुदैवाने त्यांना जीवनसाथी पण असा मिळाला की ज्याने दुर्गम गावांमध्येच काम करण्याचा ध्यास घेतला होता. ग्रेट. आणि तिथूनच वयम चळवळीचा अध्याय सुरू झाला. जव्हार तालुक्यातले दुर्गम पाडे हे त्यांचं कार्यक्षेत्र आहे. सामान्य माणसांमधली असामान्य शक्ती जागवता येते आणि ती जागवायची हा त्यांच्या चळवळीचा विश्वास. क्या बात है. माहिती अधिकार, पंचायत विस्तार कायदा, वन हक्क कायद्यासारखे नागरिकांना हक्क देणाऱ्या कायद्यांचा वापर करायला त्यांनी त्या तिथल्या लोकांना सक्षम केलंय अगं. छान. 1500 आदिवासी कुटुंबांना या चळवळीतून जमीन कसण्याचे हक्क तिथे मिळाले. तसंच 3000 लोकांना गावातच रोजगार मिळालाय. दुर्लक्षित पाड्यांना विकास योजना मिळाल्या. 50,000 झाडं आणि 300 जलकुंड यांनी तिथली जमीन सजलीय. हो. स्थानिक कार्यकर्ते आणि त्यांचे पती मिलिंद थत्ते यांच्या साथीने हे त्यांनी सगळं घडवून आणलंय. क्या बात है. अगं, जर तू त्यांच्या आयुष्याबद्दल ऐकलंस ना तर थक्क होऊन जाशील. अगं मग सांग ना मला. जेव्हा त्यांनी हे काम सुरू केलं ना त्यांच्या लक्षात आलं की हे येऊन जाऊन करण्यासारखं हे काम नाहीये. बरोबर. समाजाची जर नस समजून घ्यायची असेल तर तिथे म्हणजे त्या समाजात जाऊन राहायला हवं. बरोबर. अगदी त्यांच्याप्रमाणे जगायला हवं असं ठरवून त्या त्यांच्या 2.5 वर्षाच्या मुलीला घेऊन पाटील पाडा या तिथल्या एका दुर्गम पाड्यातच राहायला गेल्या. अगं, तुला सांगते, पुढची 5 वर्ष हे कुटुंब तिथेच राहिलं. एवढंच नाही तर आपल्या मुलीला त्यांनी घरीच शिकवलं, म्हणजे होम स्कूलिंग केलं. बरं. गावात राहायचं म्हणजे काही सोपी गोष्ट नसते, माहितीच असेल. तिथली जीवनशैली आपल्याला लांबून आकर्षक वाटते ग, पण त्यात असंख्य अडचणी असतात. त्या सगळ्या त्यांनी स्वीकारल्या. त्यांनी गाव समजून घेतलं. माणसं त्यांना समजली तशी कामाची धाटणी घडत गेली. ग्रेट. मंजिरी, त्यांच्या या कार्याला सलाम आहे, सलाम. अगदी. म्हणजे काय, सुरुवातीला एकटे असले तरी नंतर हाताला हात जोडले गेलेच ग. आज आता बघ, वयम चळवळीमध्ये 12 पूर्णवेळ कार्यकर्ते आणि 70 गावातले स्वयंसेविक कार्यकर्ते अशी भक्कम फळी तयार झाली. वा वा. बापरे मावशी, अगं कुठून ऊर्जा मिळते ग या लोकांना? इतकं निस्वार्थीपणे काम करायचं, प्रसिद्धीचा हव्यास नाही, स्वतःचं आयुष्य उधळून द्यायचं. कुठल्या मातीची बनलेली असतात ग ही माणसं? बघ ना नीरू, करणाऱ्याला 10 दिशा मोकळ्या असतात. तुमच्याकडे फक्त हिम्मत आणि मनात दुर्दम्य इच्छाशक्ती हवी. आई, बघितलंस ना काय आणि किती काम करतात ह्या स्त्रिया? बघितलं. पण मग तू आता काय खेड्यात जाऊन राहणार आहेस की काय? अगं आई, असं म्हटलं का मी इतकंच म्हणतेय की किती वेगवेगळी कामं असतात ते जरा बघ. वेगळं काम म्हणजे लगेच काही सामाजिक चळवळीतलं काम होतं असं नाही ग, आणि त्यात वाईट काहीच नाहीये. पण ना आपलं कसं असतं माहितीये, आपल्या पदराला आस लागायला नको असते आपल्याला. हे बघ मंजिरी, लगेच ही मुलगी वाकड्यात शिरते. अगं, तू विचार कर जरा. असं काय करतेस? विचार कर जरा, म्हणून काही बोलायची सोय नाही. अगं मेघना, पण तू तिचं ऐकून तर घे आणि मग बोल. तिला काय म्हणायचंय ते तर समजून घेऊया ना आपण सगळेजण. मावशी, मी आईला हेच सांगतेय की मला वेगवेगळ्या क्षेत्रांची माहिती घेऊ दे. त्यात काय असतं काय नाही हे तरी मला कळू दे. त्यातलं काही मला आवडतंय का, मला कशात रुची आहे हे तरी समजून घेऊ दे ग. मग मी घेईन निर्णय. जे काम मला आवडेल ते मी उत्तम प्रकारे करीन. पण आईला काही ते पटत नाही. बघ मेघना, बघ अगं किती विचारपूर्वक बोलतेय नीरू. होय की नाही? मॅच्युरिटी आहे तिच्यामध्ये. आपल्या राधिकाचं उदाहरण माहितीये ना तुला? किती लहान वयात किती वेगळं आणि छान काम करते ती. ए मंजिरी, 1 मिनिट. कोणत्या राधिकाबद्दल बोलतेस तू? अगं आपली राधिका भिडे. ओ, राधिका भिडे होय. अरे, तिचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. अगं किती लहान आहे ती वयाने, पण संगीत क्षेत्रात स्वतःचं पाऊल ठामपणे रोवू पाहते पोरगी. नुसती गातच नाही ती, तर गाणी लिहिते, अनेक निरनिराळी वाद्य उत्तम प्रकारे वाजवते, संगीत रचना सुद्धा करते. अगं चेन्नईमधल्या AR रहमान फाउंडेशनच्या KM कॉलेज ऑफ म्युझिक आणि टेक्नॉलॉजी इथे तिने
पेटी आणि पाश्चात्य अभिजात पियानो मधलं विशेष शिक्षण घेतलंय. वाव. खरंय. आणि मला कशाचं कौतुक वाटतं माहितीये? कसलं ग? हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीमध्ये गायिका कित्येक आहेत ग. हो. आणि नव्या नव्या गायिका सतत उदयाला येतात सुद्धा. हो, पण मला सांगा, महिला संगीतकार किती आहेत? खराय प्रश्न नाही का? तुझा. म्हणजे अगदी हाताच्या बोटावर मोजणाऱ्या असू शकतील. पण ही एवढीशी पोर समर्थपणे या क्षेत्रामध्ये स्वतःचा ठसा उमटवते. बरं, इतकं करून तिचं काम संपतंय का? तर नाही. अनेक कार्टूनसाठी ती व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून सुद्धा काम करते. क्या बात है. हो, तिने इंग्रजी साहित्यामधली पदवी मिळवली. नीरू, तू जर गुगल केलंस ना, तर तुला तिची गाणी, तिने केलेल्या संगीत रचना हे सगळं तुला बघायला मिळेल. इतक्या लहान वयात स्वतःचा असा ठाम विचार असणं किती कौतुकास्पद आहे. खरंच मावशी, म्हणजे बघ ना, ती माझ्याच वयाच्या आसपास असेल, थोडी लहान मोठी असेल, पण मला अजूनही मी काय करावं कळत नाहीये. आणि तिनं मार्ग शोधून तिचा नुसता प्रवास सुरू केला नाही, तर त्यात यशही मिळवायला सुरुवात केली. तिला अपयशाची भीती वाटली नसेल का ग मावशी? नक्कीच वाटली असू शकेल. आता तिलाच विचारायला हवं कधीतरी. पण वाटली असेलच भीती, मला वाटते. तरी त्याचा बाऊ न करता तिने आपला प्रवास सुरू ठेवलाय, हे महत्वाचं आहे. हो ना. अगदी बरोबर. हे पल्लवी, खरंच हा, आपल्याला अशाच महिलांवरती कार्यक्रम करायला हवा, नाही का? अगदी बरोबर आहे. आपल्या या कार्यक्रमासाठी ना आणखी एका व्यक्तीचं नाव मला सुचतंय. हो, कोण ग मंजिरी? तुझ्या ओळखीची वगैरे आहे की तुझी मैत्रीण? हा, आता माझ्या ती ओळखीची पण नाहीये आणि माझी मैत्रीण पण नाहीये. काय हे? हो, तुम्हाला सांगते, माझी आणि तिची भेट अगदी योगायोगाने झाली. बर. ए पल्लवी, तुला आठवतंय ना, गेल्या वर्षी मी दिल्लीला गेले होते फिरायला? हो, माहितीये ना मला. हा, तर तेव्हाच मी दिल्लीला असताना तिची आणि माझी गाठ पडली. बर. आता ती कुठे आणि कशी पडली हे मी नंतर सांगते. बरोबर. हा, आता त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती सांगते. बर. त्यांचं केंद्रीय विद्यालयातनं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी फाईन आर्ट्समध्ये लखनौ विद्यापीठातनं पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी आपलं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं, ते म्हणजे नॅशनल म्युझियम इन्स्टिट्यूट ऑफ हिस्ट्री ऑफ आर्ट कॉन्झर्वेशन अँड म्युझिओलॉजी इथून. नॅशनल म्युझियम लिव्हरपूल इथून चार्ल्स वॉलेस फेलोशिप मिळवून शिक्षण पूर्ण केल्यानंतर बराच काळ त्यांनी आर्ट कॉन्झर्वेटर म्हणून सुद्धा काम केलं. वा. आता मंजिरी, हे आर्ट कॉन्झर्वेटर म्हणजे काय ग? हा, सांगते. म्हणजे कला वस्तू किंवा ज्या प्राचीन वस्तू असतात ना, त्यांचं जतन करणं, त्यांची काळजी घेणं आणि गरज पडल्यास त्यांची दुरुस्ती करणं, हे सगळं आर्ट कॉन्झर्वेटरचं काम असतं. बर. हा, त्यानंतर त्यांनी नॅशनल म्युझियममध्ये स्कॉलर गाईड म्हणून सुद्धा काम केलं. आता हे स्कॉलर गाईड म्हणजे काय ग? आता गाईड म्हणजे काय, तर मार्गदर्शक, बरोबर. नाही का? मग हेही मार्गदर्शकच असतात, पण ते विशेष ठिकाणचे मार्गदर्शक असतात. अच्छा. हा, म्हणजे जसं या नॅशनल म्युझियम मध्ये काम करत होत्या, तिथे आता असा कोणीही मार्गदर्शक चालेल का? नाही चालणार. नाही ना. तिथे तुम्हाला अशीच व्यक्ती पाहिजे जिने त्याचा सखोल अभ्यास केलाय, बरोबर. जिचं या विषयामध्ये प्रभुत्व आहे. बरोबर. आणि हेच काम त्यांनी आणखी एका ठिकाणी पण केलं आणि तिथेच माझी आणि त्यांची गाठ पडली. ते ठिकाण म्हणजे राष्ट्रपती भवन. आई शपथ, राष्ट्रपती भवन? हो, आम्ही दिल्लीला गेलो होतो ना, तेव्हा आम्ही राष्ट्रपती भवन बघायला गेलो होतो. पण तुला माहितीये, आपल्याला असं आत जाऊन कुठेही काहीही फिरता येत नाही. बरोबर. तिथे मार्गदर्शक असतात आणि ते आपल्याला राष्ट्रपती भवनाचा ठराविक भाग फिरवून आणतात. ओके. हा, तिथल्या त्या भागाची माहिती सांगतात. या मार्गदर्शकांना स्कॉलर गाईड असं म्हणतात. आम्ही गेलो तेव्हा आमच्या गटाला राष्ट्रपती भवन दाखवायला या आल्या होत्या. बर. तेव्हा माझी आणि त्यांची भेट झाली आणि बघता क्षणीच आमच्यावरती त्यांची छाप पडली. पुढे ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला तिथे फिरवलं, माहिती सांगितली, त्यातून त्यांची विद्वत्ता तर दिसत होतीच, पण त्यांचं त्या कामावरती असलेलं प्रेम, त्यात त्यांना असलेला रस, हे अगदी स्पष्ट दृष्टीला पडत होतं. इतर अनेक मार्गदर्शकांमध्ये त्या अगदी उठून दिसत होत्या. हा, काय भारी काम आहे ग हे मावशी. अगं हो, नक्कीच भारी तर आहेच, पण त्याही पेक्षा ना जबाबदारीचं जास्त हो आहे. ना. कुठली तरी वास्तू नाही दाखवणार आहेत ना त्या. हो. राष्ट्रपती भवन येते आणि त्यांनीच वापरलेला एक शब्द सांगू, त्याला म्हणतात राष्ट्र की गरिमा. वा वा. ए मंजिरी, पण यासाठी किती प्रशिक्षण आणि किती अभ्यास करावा लागला असेल ना त्यांना? हो, खरंय ग, खूप कठोर प्रशिक्षण असतं ते. इथे सगळं बघितलं जातं, म्हणजे तुमची भाषा, तुमचं ज्ञान, तुमचं व्यक्तित्व, संयम, तुमची देहबोली, या सगळ्यावरती बारकाईने लक्ष ठेवलं जातं. आणि त्याही पेक्षा एकदा तुमची निवड झाली की संपलं असं होत नाही.
तर तुमच्यावरती सतत त्यांचं लक्ष असतं. अच्छा. आणि या सगळ्यात त्या नुसत्या टिकून राहिल्या नाहीत, तर त्यांनी स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली तिथे. वा वा. यार मावशी, जायला पाहिजे ना राष्ट्रपती भवन पाहायला आणि त्यांना भेटायला सुद्धा. हो हो अगं नीरू, पण आता तुला त्या तिथे भेटणार नाहीत. का ग? त्या अगदी थोडा काळ तिथे होत्या. अच्छा. आता त्यांची नेमणूक माननीय पंतप्रधानांच्या एका प्रकल्पावरती झाली आहे. वाव. आता त्या तिथे कार्यरत आहेत. वाव, ग्रेट. पण मंजिरी, हं. एवढं सगळं सांगितलंस, त्यांचं नाव नाही सांगितलंस ग? का ते गोपनीय आहे? अगं नाही ग, या कार्यक्रमाच्या संदर्भात मी त्यांच्याशी बोलले ना, तेव्हा त्यांचं नाव सांगायला त्यांनी परवानगी दिली होती. बरं. त्यांचं नाव आहे ममता भट. वा. बघ आई, असं काही जर मला करता आलं तर तुला नक्कीच अभिमान वाटेल ना माझा. का नाही वाटणार नीरू? आणि हेच काय, पण तू काहीही केलंस तरी मला तुझा अभिमान वाटेलच. पण मला काळजी वाटणं स्वाभाविक आहे ना. हो ग. बरोबर आहे मेघना. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आणि पल्लवीनी इतकं वाचन केलं, अनेक गोष्टींचा शोध घेतला, तेव्हा आमच्या लक्षात आलं की आपल्याला स्वप्नातही येणार नाही अशी कामं स्त्रिया अगदी युही म्हणजे अगदी सहजपणे करतात. खरंय खरंय. पतीच्या निधनानंतर किंवा इतर काही अडचणी आल्या तर त्यावर मात करून आपलं घरदार तर त्या सावरतातच, पण त्याही पुढे जाऊन आपल्या आवडीसाठी आवश्यक ते शिक्षण घेऊन त्या आपल्या आवडीच्या क्षेत्रांमध्ये यशस्वी होताना दिसतायत. मग त्या मोठ्या मोठ्या कंपन्यांचं संचालकपद समर्थपणे पेलताना दिसतायत, नाहीतर आपल्या गावात एखादा छोटासा उद्योग तितक्याच समर्थपणे चालवताना दिसतायत आणि अनेकांना रोजगार मिळवून देत आहेत. कधी कधी त्या पूर्णपणे पुरुषी वर्चस्व असलेल्या क्षेत्रात समर्थपणे उतरून स्वतःची छाप पाडतात. हो ना. इतर स्त्रियांसाठी रस्ता तयार करतात. तर कधी फक्त स्त्रियांचे समजल्या जाणाऱ्या क्षेत्रांमध्ये उत्तुंग भरारी घेऊन नवीन विक्रम घडवतात. तुझ्या माझ्यासारख्या सामान्य स्त्रिया त्यांच्यातील असामान्यत्वाने अचानक झळाळून उठतात. आणि कोणीही स्त्री ज्या दिवशी आपल्या यशाचा झेंडा रोवते ना, तो दिवस कुठलाही असो, तोच महिला दिन असतो. अगदी बरोबर. बरं झालं ग मंजिरी, आज मी नीरूला घेऊन इथे आले. नीरू, मला असं वाटतंय की तुला आता तुझा रस्ता शोधायला खूप मदत होईल. नक्कीच मावशी, तू आणि मंजिरी मावशीने मला खूप माहिती दिली आहे आणि मला ह्याचा खूप उपयोग नक्की होणार आहे. तर नीरू, तूही या जशा स्त्रियांनी तिची वेगळी वाट शोधून काढली, तशीच तुझी सुद्धा वेगळी वाट नक्की शोधून काढ हं. हो नक्की मावशी, थँक्यू. आंतरराष्ट्रीय महिला सप्ताहानिमित्त रूपक आपण ऐकलं तिची वेगळी वाट. लेखिका सई साने. यामध्ये सहभागी कलाकार होते मंजिरी गोखले, पल्लवी गोडसे, अनघा निकम मगदूम आणि सुनेत्रा रेमणे. निर्मिती सहाय्य होतं मंजिरी गोखले यांचं. सादर करते योगीराज बच्चे. ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.